मी डॉक्टर गोकुल कातकडे, कन्सल्टंट फिजिशियन, पंचवटी, नाशिक. आज आपण गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्समध्ये एंडोस्कोपीचे काय महत्त्व आहे याबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज असेल, जसे की गट, ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या पोटातील अन्न हे सतत इसोफेगस किंवा तुमच्या अन्ननलिकेमध्ये येत असेल, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला एक चाचणी सुचवू शकतात, त्याला आपण एंडोस्कोपी असे म्हणतो. या चाचणी दरम्यान एक पातळ ट्यूब मध्ये कॅमेरा असतो, तुमच्या इसोफेगस आणि पोटाच्या आत पाहण्यासाठी ही वापरली जाते. हे पॅरेट इसोफेगस आणि इसोफेजायटिस यासारख्या आजारांचे निदान करण्यात मदत करू शकते. हे दीर्घकालीन आम्ल रिफ्लक्सशी संबंधित असलेला एक आजार आहे. जर तुमच्या पहिल्या चाचणीमध्ये बॅरेट इसोफेगस आढळला, तर ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे तुमच्या इसोफेगसच्या अस्तरात बदल होतो. या बाबतीत तुम्हाला दर 2 ते 3 वर्षांनी नियमितपणे एंडोस्कोपी करावी लागते, जेणेकरून कोणतेही बदल झाले की ते तपासता येते आणि जे कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. जर तुमच्या पहिल्या चाचणीत इसोफेजायटिस म्हणजे इसोफेगसची सूज आढळली असेल, तर तुमचे डॉक्टर सूज पूर्णपणे बरी झाली की नाही हे पाहण्यासाठी आणखी एक एंडोस्कोपी करावी लागते. कधी-कधी इसोफेजायटिस बरा झाल्यानंतर पॅरेट इसोफेगस विकसित होऊ शकतो, ज्यामुळे कॅन्सरचा वाढता धोका असतो आणि यामुळे नियमित तपासणीची आवश्यकता असते. दुसरीकडे जर तुमच्या पहिल्या एंडोस्कोपीमध्ये पॅरेट इसोफेगस किंवा इसोफेजायटिस आढळलेलं नाही, तर तुम्हाला कदाचित पुन्हा एकदा एंडोस्कोपी करण्याची गरज भासणार नाही. जोपर्यंत तुमचे लक्षणे आढळत नाहीत किंवा तुम्हाला नवीन लक्षणे जसे की गिळण्यात अडचण, छातीमध्ये जळजळ ही लक्षणे दिसू शकतात. जर तुम्ही तुमच्या गट व्यवस्थापनामध्ये औषधे आणि जीवनशैलीमध्ये बदलांद्वारे, जसे की आरोग्यदायी आहार, वजन कमी करणे, ट्रिगर खाद्यपदार्थांपासून दूर राहणे, यामुळे तुमच्या खाद्यनलिकेची स्थिती वाईट होत असेल अशी शक्यता कमी असते. तुमच्या डॉक्टरांशी संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या आरोग्याची स्थितीवर आणि लक्षणांमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे तुम्हाला अधिक चाचणी किंवा उपचाराची आवश्यकता आहे की नाही हे सल्ला तुमचे डॉक्टर देऊ शकतात. नियमितपणे तपासणी कोणत्याही संभाव्य समस्यावर लवकर पकडण्यास मदत करू शकतात. एंडोस्कोपी दरम्यान तुमचा डॉक्टर तुमच्या अन्ननलिकेत आम्ल रिफ्लक्समुळे झालेले सूज किंवा नुकसानाचे संकेत तपासतात. यामुळे तुम्हाला हायटल हर्निया सारख्या इतर समस्यांना देखील परीक्षण करण्यास मदत होते, ज्यामध्ये पोटाचा वरचा भाग डायफ्राम मधून बाहेर येतो. आपण त्याला हायटल हर्निया असं म्हणतो. जर त्यांना कोणत्याही समस्या सापडल्या नाही, तर ते आम्ल कमी करण्याची आणि तुमच्या अन्ननलिकेत बाहेर काढण्याचे उपचारला सुरुवात करतील. तुम्हाला पुन्हा एकदा एंडोस्कोपीची आवश्यकता आहे का हे तुमच्या पहिल्या चाचणीच्या निकालानंतर तुम्हाला हार्टबर्नच्या समस्येवर अवलंबून असते. जर तुमची पहिली चाचणी सामान्य असेल आणि तुमचे लक्षणे नियंत्रणात असतील, तर तुम्हाला नियमितपणे एंडोस्कोपीची आवश्यकता नसावी. तथापि जर तुमची लक्षणे बदलली किंवा तुम्हाला अधिक चाचणीची आवश्यकता आहे याबद्दल अनिश्चितता असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे हे नेहमीच चांगले असते. थँक यू.